आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांकडून भिवंडी कोर्टात जामीनपत्र दाखल करण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे जामीनदार असणार आहेत। आरएसएस मानहानी प्रकरणात दाखल याचिकेवर सुनावणीसाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर झाले होते। दरम्यान या प्रकरणात पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार आहे। पाहूयात। आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। कायद्याप्रमाणे त्यांना या दाव्याप्रमाणे शिक्षा होऊ शकते, नाहीतर त्यांनी माफी मागणं हे आवश्यक आहे। त्या पद्धतीची कुठलीही कृती राहुल गांधींनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करणं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणं हे राहुल गांधी यांचा धंदा झालाय। आरएसएस मानहानी प्रकरणात दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी राहुल गांधींनी भिवंडी कोर्टात हजेरी लावली। राहुल गांधींनी या प्रकरणात दिलेले जामीनदार शिवाजीराव पाटील चाकूरकर यांचं निधन झाल्यानं राहुल गांधींना नवा जामीनदार द्यावा लागलाय। त्यासाठी राहुल गांधींच्या वकिलांकडून भिवंडी कोर्टात जामीनपत्र दाखल करण्यात आलंय आणि हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सपकाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। राहुल गांधी यांचे पहिलेचे जामीनदारांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे त्यांना फ्रेश जामीन घेणं भारतीय कायद्याप्रमाणे आवश्यक होतं। भारताच्या कायद्यामध्ये कोणी कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, त्यामुळे त्यांना आज कोर्टामध्ये परत जामीन घ्यावा लागला। या स्वयंसेवक संघावरती महात्मा गांधींच्या खुनाचे खोटे आरोप लावले, त्या संदर्भात मानहानीचा दावा आहे। त्यामुळे त्या कायद्याप्रमाणे त्यांना या दाव्याप्रमाणे शिक्षा होऊ शकते, नाहीतर त्यांनी माफी मागणं हे आवश्यक आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत भिवंडी तालुक्यातील सोनाळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात राहुल गांधींनी एक विधान केलं। महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता। त्याविरोधात आरएसएस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता। राहुल गांधींना जामीन मिळाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे। जनतेचं लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधी चुकीचं विधान करत असल्याची टीका पंकज भोयर यांनी केली। तर आरएसएसची बदनामी करणं हा राहुल गांधींचा धंदा झाल्याचा हल्लाबोल नवनाथ बन यांनी केला आहे। येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळणारे अपयश बघून त्या ठिकाणी राहुल गांधी हे कुठलं ना कुठलं चुकीचं वक्तव्य करून देशातल्या राज्यातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। परंतु आज या देशातल्या या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारवर बसलेला आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही कृती राहुल गांधींनी केली तरी जनता त्याकडे लक्ष देणार नाही। या प्रकरणामध्ये राहुल गांधी जामिनावर बाहेर आहेत, कारण सातत्यानं खोटं बोलणं, खोटे आरोप करणं, देशाची बदनामी करणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करणं, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणं हे राहुल गांधी यांचा धंदा झालाय आणि अशा पद्धतीचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना जामिनावर सोडावं लागलं। दरम्यान राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत असताना भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। ठाण्याजवळ मुलुंड चेक नाका भागात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली। भाजपच्या या आंदोलनाचा इंडिया आघाडीकडून निषेध करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्षांनी भाजपला इशारा देत पुन्हा असा प्रकार घडल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। बीजेपीचा विरोध केला किंवा बीजेपीचा धोरणांचा विरोध केला म्हणजे देशविरोधी नाही, ते खऱ्या अर्थाने देशभक्तच आहेत आणि अशा प्रकारची कृती या ठाणे शहरात सहन केली जाणार नाही। तुमच्या विरोधात बोललं म्हणजे देशविरोधी किंवा अर्बन नेक्सलाइट हा जो टर्म तुम्ही काढलाय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना एक ताकीद देतो की अशा प्रकारे आमच्या कुठल्याही इंडियाच्या नेत्याच्या विरोधात जर तुम्ही रस्त्यावर उतरला तर ठाणे शहरात तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल। राहुल गांधी भिवंडीच्या कोर्टामध्ये आले होते। या भिवंडीच्या कोर्टामध्ये जाताना सुद्धा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले। सातत्यानं देशाची बदनामी करणं, सातत्यानं देशाची मान खाली घालायला भाग पाडणं हे राहुल गांधी यांचं कृत्य निषेधार्ह आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल मुंबईमध्ये तेजविंदर तिवाणा आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं।
RSS मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मिळालाय. दरम्यान यावेळी भिवंडी कोर्ट परिसरात चांगलाच बंदोबस्त लावण्यात आला होता. कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधी कोणालाही न भेटता थेट दिल्लीला निघाले. मात्र या प्रकरणात पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार आहे आणि राहुल गांधी पुन्हा कोर्टात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.